23 एप्रिल गुरुपुष्यामृत योग। नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ अतिशय विशेष आहे। 23 एप्रिल 2026 गुरुवार या दिवशी वर्षातला अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यशाली गुरुपुष्यामृत योग आला आहे। याला सायलेंट गेम चेंजर योग म्हणतात। जर तुम्हाला लक्ष्मी कायमची घरामध्ये टिकून ठेवायची असेल, दारिद्र्य दूर करायचे असेल, तर महिलांनी या दिवशी काय करावे, कोणते 15 नियम पाळावेत याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। हा योग पुन्हा नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व। गुरुवारी येणारे पुष्प नक्षत्र म्हणजे गुरुपुष्यामृत योग। या योगावर केलेली लक्ष्मीपूजा, दान आणि नवीन कार्य हे अक्षय राहते, कधीही नष्ट होत नाही। या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्या कृपा प्राप्त होतात। यामुळे व्यवसायात वृद्धी, नोकरीत बढती आणि घरात समृद्धी येते। स्त्रियांनी करावयाची 15 महत्त्वाची कामे। ब्रह्ममुहूर्तावर उठा, लवकर उठून स्नान करावे, शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे। घराची स्वच्छता, मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढावे। तुळशीला हळद मिश्रित पाणी अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा। लक्ष्मीनारायण पूजा, लक्ष्मीनारायणाचा फोटो पाटावर ठेवून विविध पूजा करावी। पिवळ्या वस्तूंचा वापरह पूजेत पिवळी फुले, हळद, केशर आणि पिवळी मिठाई अर्पण करावी। लक्ष्मी स्तोत्र पठण, कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्तचे पठण करावे। कौटुंबिक सुख, चांदीचा उपाय, चांदीचा छोटा चौकोनी तुकडा विकत घेऊन लक्ष्मीच्या चरणी ठेवून पूजा करावी आणि ती तिजोरीत ठेवावी। दान धर्म, पिवळ्या वस्तू, हरभरा डाळ, केशर, हळद दान कराव्यात। गाय, कावळा, सेवा गायला भिजवलेली हरभरा डाळ, गूळ खाऊ घालावा। सोने चांदी खरेदी। या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ असते। कमीत कमी 1 ग्रॅम तरी खरेदी करावी। नवीन कामाची सुरुवात। कोणतेही नवीन काम किंवा बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे। कुलदेवतेची पूजा। आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून पूजा करावी। पुस्तक, विद्या, ज्ञान। गुरुपुष्यामृत हा शिक्षणासाठी उत्तम आहे, त्यामुळे पुस्तकं किंवा शैक्षणिक वस्तू दान कराव्यात। मौन आणि जप। जास्त वेळ मौन पाळून ओम नमो नारायणाय किंवा ओम महालक्ष्मी नमः हा जप करावा। घरातील महिलांचा मान। घरातील सवाष्ण स्त्रियांचा आदर करावा, त्यांना काही भेटवस्तू द्यावी। महिलांनी पाळावयाचे नियम। चला तर बघूया। या दिवशी फक्त पूजा करून चालणार नाही, तर नियमही पाळावे लागते। भांडण टाळा। घरात भांडण किंवा क्लेश होणार नाही याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे। उधारी टाळा। कोणाकडूनही त्या दिवशी उधारी घ्यायची नाही। स्वच्छता। सायंकाळी केर कचरा काढू नये। या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, तर त्या व्यवस्थित लक्षात घ्या। नकारात्मकता। कोणाबद्दलही कुठेही केव्हाही नकारात्मक बोलणे टाळा। आळस टाळून या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।